हॅलो, नमस्कार. मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. आपण कधी विचार पण नसेल केला की पूजेमध्ये वापरले जाणारा छोटासा कापूर आपल्याला भरभराटीच्या मार्गावर जाण्यासाठी किती प्रभावी ठरू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, नुसतं आपल्या खिशात जरी कापूर ठेवला ना तरी त्याचे असंख्य फायदे आहेत. त्यासोबतच घरात कापूर जाळण्याचे देखील अनेक फायदे आहेत. कापूर जाळल्याने हवा शुद्ध होते, कारण कापूर जाळण्याचा तीव्र सुगंध हवेतील बॅक्टेरिया आणि विषाणू नष्ट करण्यास नक्कीच मदत करतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते. घरामध्ये रोज सायंकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळला आणि त्याचा धूर घरभर पसरला तर घरातील सर्व दोष दूर होतात असं म्हणतात. खिशात कापूर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबतच जीवनातील अडचणीही दूर होतात. पैशाची कमतरता असणाऱ्या लोकांनी खिशात कापूर ठेवावा, त्यामुळे पैसा टिकून राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर राहतात. हिंदू धर्मग्रंथानुसार पूजेमध्ये कापूर वापरणे अत्यंत पवित्र मानले जाते. पूजेच्या वेळी घरामध्ये कापूर जाळल्यास घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि नकारात्मक शक्ती दूर होते. कारण कापूरमधून निघणारा धूर घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत करतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती देतो. खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर काही कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर नक्की ठेवावा. तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होऊ शकेल. जर कोणी तणावाचा सामना करत असेल तर अशा व्यक्तींनी खिशात कापूर ठेवल्याने त्यांचे मन शांत राहील आणि आरोग्यातही सुधारणा होईल. कौटुंबिक सुखासाठी नेहमी कापूर खिशातच असू द्यावा. त्यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते. त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि परिसरातील वातावरण शुद्ध होते. कापराच्या सुगंधाने सकारात्मक ऊर्जा वाढते. पूजा, हवन किंवा आरती करताना कापूर वापरला नाही तर ती पूजा अपूर्णच राहते असं म्हणतात. काही तज्ज्ञांकडून असं सांगितलं जातं की देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा करताना कापूर वापरल्याने देवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. कापूर जाळणं हे सर्व शक्तिमान आहे हे सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर कापूर जाळल्याने राग राहत नाही. तसेच पूजा दरम्यान कापूर जाळल्याने व्यक्तीमधील अहंकार नाहीसा होतो, कारण जाळण्याचा तीव्र सुगंध कीटाणू नष्ट करण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण नेहमी शुद्ध राहते. ज्योतिषशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घर पितृदोषांपासून मुक्त राहतं आणि घर सुखाने भरलेलं राहतं. तीव्र वेदना कमी करण्यासाठी कापूर वापरला जाऊ शकतो. कापूर त्वचेवर लावल्याने लगेच फायदा होतो आणि उबदारपणाही निर्माण होतो. स्नायू आणि सांधेदुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी कापूर खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते ज्यांना कमी रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी कापूर नक्कीच वापरावा, कारण याच्या मदतीने कमी रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. डोकेदुखी झाल्यास कापूर, सुंठ, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समान प्रमाणात वाटून त्याची पेस्ट बनवून डोक्याला लावावी. हे खूप फायदेशीर ठरते. कापूर डोळ्यांच्या समस्येमध्ये देखील मोठा आराम प्रदान करतो. यासाठी वडाच्या झाडातून दूध सदृश द्रवात कापूर मिसळून डोळ्यामध्ये काजळाप्रमाणे लावल्याने डोळ्याच्या समस्यापासून मुक्ती मिळते. तारुण्यात प्रवेश करताना चेहऱ्यावर खूप मुरमे येतात. बऱ्याच लोकांना याचा त्रास खूप होत असतो. या मुरमांवर कापराचे तेल लावल्याने खूप फायदा होतो. हे तेल मुरमांना कमी करण्यास नक्कीच मदत करते. चेहऱ्यावर मुरमांमुळे डाग आल्यास, काळे डाग येत असतील तर नारळाच्या तेलात कापूर मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग नक्कीच कमी होतात. यासोबतच चेहऱ्यावरील कोरडी त्वचा कमी करण्यासाठी मदत करते. कापुरामध्ये अँटीबॅक्टेरिया गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे ते केवळ इतर गोष्टींवर सुद्धा नियंत्रण ठेवते. वैज्ञानिक आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप फायदेशीर आहे. आता यापैकी कोणत्याही तुम्ही समस्यांमधून जात असाल तर
आता सांगितलेले उपाय नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच या सगळ्यांचा फरक जाणवायला सुरुवात नक्की होईल. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.